नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक पहिली ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे एसटीच्या कामकाजाचं थेट आता प्रक्षेपण होणार आहे आणि सुप्रीम कोर्टानेच याबाबतची मंजुरी दिली आहे। देशात प्रथमच कोर्टाची सुनावणी, या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे की देशातली ही पहिलीच घटना आहे की प्रथमच आता कोर्टाची सुनावणी जी आहे ती लाईव्ह म्हणजे सुनावणीचं थेट प्रक्षेपण होणार आहे आणि सुप्रीम कोर्टानेच याबाबतची मंजुरी दिलेली आहे। याविषयी बातचीत करूया आमचे सहकारी वैभव कुलकर्णी यांच्यासह। वैभव, काय अधिक अपडेट द्याल? नक्कीच वृषाली, हा खूप मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाचा म्हणावा लागेल, कारण सातत्याने आपण बघितलं मोठमोठी प्रकरणं जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये येतात तेव्हा नेमकं काय घडतंय याची पारदर्शकता असावी, सगळ्या जनतेला, जगाला, देशाला हे कळावं यासाठी लाईव्ह स्ट्रीमिंग व्हायला पाहिजे। म्हणजे जे काही घडतंय जसंच्या तसं, याच्या अगोदर आपण इन कॅमेरा ही कन्सेप्ट ऐकलेली होती, मात्र तेव्हा रेकॉर्डिंग व्हायचं, मात्र आता लाईव्ह स्ट्रीमिंग म्हणजे थेट लाईव्ह जे आहे ते सगळी जनता हे बघू शकणार आहे आणि त्यामुळे हा खूप मोठा निर्णय म्हणावा लागेल। अनेकदा मोठमोठी प्रकरणं जेव्हा सुप्रीम कोर्टात असतात तेव्हा आतमध्ये नेमकं काय घडतंय, जे जज आहेत ते नेमकं काय सांगतात। नक्कीच वैभव, तुमच्याकडून आम्ही अपडेट्स घेतच राहू, पण सध्या फोन लाईन वरून आपल्याबरोबर जोडलेले आहेत बीजी कोळसे पाटील सर। काय सांगाल? खरं तर खूप मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे, सुप्रीम कोर्टाने या निर्णयाबाबत आता मंजुरी दिलेली आहे। सर, काय प्रतिक्रिया आहे तुमची? आज काय सुप्रीम कोर्ट देशाला खुश करतंय, हा चांगली गोष्ट आहे। मी तर असं म्हणेल की त्यांच्या पुढे जाऊ, हे प्रक्षेपण तर झालंच पाहिजे, पण त्या खटल्यातील ज्याला आपण लिटिगंट म्हणतो त्यांच्या भाषेत केस चालली पाहिजे। वकिलांनी, जजांनी त्यांच्या भाषेत ती केस ऐकली पाहिजे आणि त्या पक्षकाराला कळलं पाहिजे की आपल्याबद्दल काय चाललंय कोर्टात। कारण नुसता व्हिडिओ घेऊन तुम्ही मोठ्या मोठ्या सुपरफाईन इंग्लिश मध्ये बोलणार, त्या पक्षकाराला काय करणार? ती ब्रिटिशांची भाषा होती तिथपर्यंत ठीक होतं, आता तर आम्हाला त्या पक्षकाराच्या भाषेत तो खटला चालला पाहिजे आणि त्याचं प्रक्षेपण झालं पाहिजे। हा चांगली गोष्ट आहे, निर्णय दिलाय, आपण सर्वजण त्यांचं अभिनंदन करू आणि असंच व्हायला पाहिजे। ट्रान्सपरन्सी आवश्यक आहे, जजेसच्या अपॉइंटमेंट मध्ये पण ट्रान्सपरन्सी पाहिजे आणि जजेसच्या निकालामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे। वकिलांचा काय युक्तिवाद चालतो तो पण कळला पाहिजे, कारण अनेक वेळा वकील फक्त कोर्टापुढे येतात, सांगतात की ही मॅटर उद्या ठेवा आणि तिकडे पक्षकाराकडून 1 लाख रुपये घेतात हजर राहिले। त्यामुळं हे सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत। त्यामुळं आमच्या पक्षकारांची, सामान्य माणसांची जी न्यायसंस्थेबद्दल भीती आहे ते निघून जाईल आणि न्यायसंस्थेत लोकांना जावं वाटेल, न्यायसंस्था आपली असं वाटेल आणि ती आपली असावी, आपली व्हावी, हे तर देशाचं मुख्य कर्तव्य असलं पाहिजे। अगदी न्यायसंस्था सर्वसामान्यापर्यंत, जे आम्ही उलट म्हणत होतो की आम्ही गावागाव जाऊन निकाल दिले पाहिजे, ते शक्य नाही, पण निदान प्रक्षेपणाने त्यांना कळलं पाहिजे, त्याच्या भाषेत कळलं पाहिजे। ही फार चांगली गोष्ट आहे, प्रक्षेपणाला परवानगी दिली त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानूया। थँक्यू। नक्की सर, खरं तर या निर्णयामुळे जे गैरसमज निर्णयाबाबत होतात ते दूर होऊन कुठेतरी आता पारदर्शकता येईल असं नाही वाटत का? हवी आणि ती येईल, परंतु जोपर्यंत त्याच्या भाषेत येत नाही तोपर्यंत नाही येत। काही अडचण नाही, त्याच्या भाषेत निकाल द्यायला, त्याच्या भाषेत हिअरिंग घ्यायला काही अडचण नाहीये, कारण प्रत्येक वकील जातो, प्रत्येक भाषा असणारा वकील जातोय, प्रत्येक भाषा असणारा जज जातोय। त्यामुळे या सगळ्याचा खरी ट्रान्सपरन्सी कोर्टात काय चाललंय हे त्या पक्षकाराला कळलं पाहिजे आणि ते या माध्यमातून कळेल, परंतु त्यात आणखी भाषेची भर पडली तर आणखी फायदा होईल। नक्की सर, खरं तर सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे, मात्र या निर्णयाची अंमलबजावणी व्हायला सर साधारण किती वेळ लागेल? नाही, अंमलबजावणीला पुन्हा कोर्टात जावं नाही लागलं म्हणजे, कारण पूर्वी सुद्धा अशा अनेक निकाल झालेत की मराठीत जजमेंट द्यावं, त्या भाषेत मातृभाषेत जजमेंट द्यावं, तर प्रत्यक्ष निकाल दिले जात नाही। जजला एकदा ऑप्शन दिला की मातृभाषेत देण्यात इंग्लिशमध्ये की मग इंग्लिशमध्ये देतो आणि मग ती खोटी प्रतिष्ठा पण असते। आपल्याला निकाल देऊन जनतेचं कल्याण करायचं हे जजनी विसरता कामा नये। आम्ही किती विद्वान आहोत ती विद्वत्ता दाखवण्यासाठी आपण जज होत नाही, तर लोकांना न्याय देण्यासाठी जज होतो। त्यामुळं भाषेची बंधनं किंवा कायद्याच्या तांत्रिक अडचणी यातून बाहेर पडून ज्याला सबस्टॅन्शियल जस्टिस म्हणतात तो दिला पाहिजे।
अगदीच. आणि तो देण्यासाठी जजेसने लोक काय म्हणतील, ब्रदर जजेस काय म्हणतील, इंग्लिश चांगलं असलं तर काय म्हणतील, हे सगळ्या डोक्यातून अहंकाराच्या कल्पना काढून टाकलं पाहिजे. नक्कीच धन्यवाद सर, तुम्ही TV9शी बातचीत केली त्यासाठी. आज आपण पाहिलं तर खरं तर खूप महत्त्वपूर्ण दिवस होता. खूप 3 महत्त्वाचे मोठे जे निर्णय आहेत ते सुप्रीम कोर्टाकडून घेण्यात आले आहे. मग आरक्षणाचा मुद्दा असो किंवा आधार कार्डचा मुद्दा असो, अनेक मोठे निर्णय जे आहेत ते सुप्रीम कोर्टाकडून घेतले गेलेले आहेत. आणि आताचा हा खूप महत्त्वाचा आणि मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून घेतला गेलेला आहे की जी कोर्टात सुनावणी होणार आहे त्याचं लाईव्ह प्रक्षेपण म्हणजे थेट प्रक्षेपण आता होणार आहे आणि सुप्रीम कोर्टानेच याला मंजुरी दिलेली आहे. मग आधार कार्डची सक्ती असो किंवा आरक्षणाचा मुद्दा असो, अनेक आज खरं तर ऐतिहासिक दिवस आहे तसंच म्हणायला लागेल. आधार संबंधी आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आधार घटनात्मक दृष्ट्या वैध